नमस्कार, अपूर्वाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। थापट वडी ही बेसनची वडी असून ती हाताने थापून बनवतात, त्यामुळे तिला थापट वडी म्हणतात। जेवणाची चव वाढते ह्या वडीमुळे। टेस्टला ही खूपच अप्रतिम अशी थापट वडी कशी बनवायची ते पाहू, पण त्याआधी अपूर्वाच रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळी, 2 हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरे घालून जाडसर वाटून घ्यायचं। कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करायचं। एक चमचा मोहरी टाकायची, 1 चमचा जिरे टाकायचं। दोन्ही छान तडतडलं की कढीपत्ता टाकायचा। लसूण मिरची जिऱ्याचं वाटण टाकायचं। चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व 1 मिनिट परतवायचं। चवीनुसार मीठ, एक चमचा हळद टाकून परतवायचं। एक ग्लास पाणी घालायचं। सर्व छान मिक्स करून पाण्याला एक उकळी काढायची। पाण्याला उकळी आल्यानंतर 2 वाटी बेसन टाकायचं। थोडं थोडं बेसन घालायचं म्हणजे गुठळी राहत नाही। सर्व छान मिक्स करायचं, अजिबात गुठळी राहू द्यायची नाही। एक चमचा तेल टाकून 5 मिनिटं झाकून ठेवायचं। वडीचं मिश्रण छान शिजू द्यायचं म्हणजे बेसनचा कच्चा वास जातो आणि वडी ही खूप छान लागते। चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व छान मिक्स करायचं। एका ताटामध्ये वडीचं मिश्रण घालायचं। हाताला प्लास्टिक बॅग घालून वडी थापायची। वडी छान थापून झाल्यानंतर खिसलेलं ओलं खोबरं घालायचं। चिरलेली कोथिंबीर घालायची। परत एकदा वडी थापायची म्हणजे खोबरं आणि कोथिंबीर व्यवस्थित बसतं वडीवर। चाकूने साईडच्या कडा काढून शंकरपाळीच्या आकारात वड्या कापायच्या।
मस्त टेस्टी थापटवडी तयार आहे. नक्की बनवून पहा. थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल. प्लीज सबस्क्राईब.